आता केली. चला नेक्स्ट एक्झाम हे लिहून घ्यायले का कोणी? हाँ सर 2 मिनट. हाँ लिहा जा. कंप्लीटेड. मोड़ा सर. ओके. एक तुम्ही करा आता. या सोपं एकदम. z 5z स्क्वेअर minus 80 divided by 5z z plus 4. सर माझं आलं. किती आलं? सर z-4. Sir, answer is z-4. राईट. बघा वर काय कॉमन घेता येईल? 5 कॉमन घेता येईल का वरून? राईट. हा आन्सर बरोबर आले. 5 कॉमन घ्या वरतून. बघा वरच्याकडून जर z ला z पाया त्याच्यातून जर 5 कॉमन घेतला तर मग राहील फक्त z स्क्वेअर आणि 80 मधून 5 बाहेर आले म्हणजे 1685. आन्सर सांगतो सर 5z z plus 4. बघा 5z कॅन्सल. काय उरलं? z स्क्वेअर minus 16 z plus 4. एक परत मिळालं का बघा? Yes sir. Yes sir. Yes sir. हा आता समोर Yes बघा. sir. कळलं सर. ओके. हा आता बघा याच्याकडे लक्ष द्या. z स्क्वेअर minus 16 इथं मला कोणती आयडेंटिटी वापरावं लागेल सांगा बरं. किती नंबरची? सेकंड. सर सेकंड आयडेंटिटी. सेकंड. नाही. सेकंड आयडेंटिटी सर. किती? सर थर्ड. सेकंड. a स्क्वेअर minus b स्क्वेअर 16 म्हणजे कितीचा स्क्वेअर? 4चा. 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 minus b स्क्वेअर किती असते? a plus b a minus b. इथे काय येईल? z plus 4 आणि z minus 4. इथे आहे किती आता? z स्क्वेअर minus 16 divided by z plus 4. याची लेवल काढून घेतली वर्षाची किती आहे एवढी सगळी z plus 4 आहे. सर तुमचा आवाज फाटायलाय. हा एक मिनिट.
झेड प्लस 4 आणि झेड मायनस 4 याची व्हॅल्यू आपण दिली. सर यायला क्लिअर. हा तर झेड प्लस 4 आणि झेड ओके झेड मायनस सर तुमचा आवाज सारखं येते. यस सर. झेड मायनस 4. सर आवाज येत. कोणाला समजलं नाही असं काय आहे का? सर आवाज झाला नाही एकदा सांगा सर तुमचा आवाज. ठीक आहे पुन्हा सांगतो मी. हा हे बघा झेड स्क्वेअर मायनस 16 जे आहे वरचं न्यूमरेटर त्याला फक्त आपण तिसरी आयडेंटिटी वापरली तिथं. 16 कितीचा स्क्वेअर आहे? 4चा. हा बस आपण फक्त वरती लिहून घेतलं. 16 च्या ऐवजी किती लिहिलं? 4 स्क्वेअर लिहिलं. अशा पद्धतीने मी खाली आयडेंटिटी लिहिली बघा. तिसरी आयडेंटिटी लिहिली आहे तिथं. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b. मग आपल्याकडे वर काय दिलं त्यांनी? झेड स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर दिलेला आहे बरोबर. मग त्या आयडेंटिटीला कसं लिहिता येते? झेड प्लस 4 इंटू झेड मायनस 4. मग आपण झेड स्क्वेअर मायनस 16 च्या ऐवजी काय लिहिलं? झेड प्लस 4 आणि झेड मायनस 4 ते लिहून घेतलं. मग त्यानंतर वरी पण झेड प्लस 4 खाली पण झेड प्लस 4 ते कॅन्सल आउट केले आणि उत्तर काय आलं? फक्त झेड मायनस 4. आता सांगा कळालं? कळालं सर. कळालं का बाकी सगळे? बघा एकदा बघून घ्या. कळालं सर. हा बाकी सगळं कळले का? सर झालं मोडा. हो चलो नेक्स्ट. तर एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल घ्यायला ना. एक्सरसाइज 14.3. फर्स्ट एग्जांपल 28x to the power 4 divided by 56x. सोपं बघा. फर्स्ट करून टाका. सेकंड घ्या -36y cube divided by 9y square. हाँ कराए दोन. बघा 28 आणि 56 भाग जातो. हा कसं जाईल सांगा? सांगू. हा a स्क्वेअर प्लस 4 नाही a प्लस 4 स्क्वेअर. बघा बघा. हा बघा 28 चा 1 28 दुनी 56 28 दुनी 56 ना सगळं उतरलं आपल्याकडे. आणि हे 1x आणि वरचं 4 म्हणजे इथे राहिले फक्त 3च x. सो इट्स आन्सर इज x cube by 2. सर हे आलं. आलं सर. राईट राईट. ओके खालचं करा लगेच. इथं पण सेम 36 ला 9 न भागा आधी. मायनसला मायनसच राहील ना. मायनसचा काही बदल होत नाही. सर -4. सर आन्सर -4. y चं काय येणार की नाही? y हां सर -4y. -4y. हो सर वर 3y आहेत खाली 2 आहेत म्हणजे किती? 3 मधून 2 गेला म्हणजे एक y शिल्लक राहील. एक y राहिला.
मायनस हा म्हणजे आन्सर काय? येस 4y. येस, म्हणजे आन्सर काय -4y. हो सर, हे राईट. झालं. हा हा राईट. सो नेक्स्ट घ्या. 9 1 चा 1, 9 4 चा 36. हे कटलं म्हणजे काय येईल? सरळ -4y. सो नेक्स्ट घ्या. तिसरं 66. हा ते y च्या नंतर क्यूब आणि खालच्या y च्या नंतर स्क्वेअर आहेत ना, ते कुठे काय गेले? काय? हे आणि हे का? काय झालं? हा कळालं सर. अरे हे असं असतं ना, y3 बाय y2. याचा अर्थ काय असते की 2 जर वर गेले तर सरळ इथं मायनस असतं. 3 तून 2 गेला 1. बघा का? एकदा अशी सगळं माहिती ना तुला. हा हा चला हे करा. 66p(q² r³ divided by 11q(r²). आणि नेक्स्ट चौथं घ्या. 34x³ y³ आणि z³ divided by पहिल्याचं 6qr. हो 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 सर, माझं सर पण हेच पहिल्याचं आलं. आलंय 6QR. 6qr. हा खालचं सर खालचं करा लगेच. 6qr. आणि हो, सर हो. दुसऱ्याचं 2/2y. बघा हे बघा 11 1 चा 1, 11 6 चा 66. इथं आलं 6. 2/4y. हा इथं बघा इथं काय उरलं? p उरलं. तिला कोणी जोडदार नाही, तिला p. इथं 2 आहे, तिथे 1 आहे, म्हणजे राहिला फक्त एकच q. इथं पण इथं 2 आहेत, म्हणजे राहिला 1. आन्सर इज 6pqr. आलं का सरांचं? हो सर, यस आलं. सर. यस. हा हा खालचं करा. हे बघा 17 तुम्ही 34, 17 3 51. काय आलं? 2/3. 2/3 x x काय येईल? y. 3 x² x² एकच y आणि Y. y आणि z क्यूब प्लस. सो दिस इज 0. फायनल आन्सर. आलं सर. आलं काय उत्तर? x² y. यस सर. आलं सर. ओके ओके. आलं सर. हा राईट राईट. आलं सर. हा नेक्स्ट घ्या. Well, a to the power 8, b to the power 8 divided by -6, a to the power 6, b to the power 4. हाँ, ये करा. Sir, answer is -2a² b². -2a² b². b स्क्वेअर येत आहे. -2a² b². नाही, b चा स्क्वेअर येत नाही. नाही सर. minus -2a² b4. हो हाँ, सर, फोर येते. सर -2a² b4 येते. -2a² b4. हे बघा 8 तून 6 गेले 2 आणि 8 तून 4 गेले 4. आलं का हे? आलं सर. आलं सर. आलं सर. Okay. येस आलं सर. हे चालू. 5x² -6x divided by 3x. हे करायचं ना, इथं कॉमन घ्यावं लागतं बघा.
सर कॉमन 5x येईल. 5x कसं इकडे x येते. सर 1 x येते सर कॉमन. सर 1/3 ब्रॅकेट 5x. सर x येते कॉमन. हा घ्या ना, घ्या जे येते ते घ्या. सर 1 x 5x उत्तर सांगा काय. मी तुम्हाला 1 मिनिट वेळ देतो मी. बघा काय करता. सर माझा आन्सर 5x minus 6x. कसं केलं. सर x कॉमन घेत, x मधून कॅन्सल केला ना? डिवाइड केलं, उरलेलं लिहिलं. 1/3 बरं. 5 अजून कोणाचं काय करेल. 6. सर 1/5x minus 6. राईट राईट. फक्त तुम्हाला एक्सच कॉमन घेता येते, बाकी काहीच कॉमन घेता येत नाही, की नाही. म्हणजे काही एक्स. सर माझं आलं 5 नाही 1/3 5x minus 6. राईट. काय उरलं फक्त मग 5x minus 6 divided by 3. सर हे झालं माझं. हो सर. हा राईट राईट. नेक्स्ट घ्या. सेकंड नंबरचं एक्झाम्पल घ्या. y to the power 8 minus 4y to the power 6 plus plus 5y to the power 4 divided by y to the power 4. बघा सोपं आहे. सर y कॉमन वर घेता येईल ना. y to the power 4 कॉमन घेता सर येते 4y बरोबर, है की नाही. 6 च्या नंतर प्लस आहे ना. काय म्हणले. 4y 6 च्या नंतर प्लस आहे ना. हो हो प्लस आहे प्लस. वरतून काय कॉमन निघेल सांगा. y. हो पण y चा पॉवर किती वा. 4. 4. राईट राईट. 4. सर y Right. Sir, answer is 3y4 minus 4y square plus 5. राईट राईट राईट. सर माझा आन्सर 3y4 minus 4y2 4y square plus 5. राईट राईट. सर 3y4 minus 4y square plus 5. बघा इथून जर y to the power 4 कॉमन घेतला तर म्हणजे काय होईल. 3/4 minus 4y square आणि इकडे 5 Plus 5. y to the power 4 हे y to the power 4 y to the power 4 कॅन्सल. म्हणजे उरलं काय शेवटी 3 to the power 4 minus 4y square plus 5. So this is final answer. आलं सगळ्यांचा. हो सर आलं. ओके. सो नेक्स्ट थर्ड घ्या. सोपं आहे बघा. नेक्स्ट घ्या. थोडं मोठं आहे आता. सोपंच आहे पण फक्त लांब लचक आहे जरा. या 8 x cube y square z square plus x square y cube z square
प्लस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर झेड क्यूब डिवाइडेड बाय 4x स्क्वेअर y स्क्वेअर आणि z स्क्वेअर. करा. वरून काय कॉमन निघेल बघा. हे काढून टाका. 4 1 चा 1 4 2 चा 8. या सगळ्यातून काय कॉमन निघेल सांगा. या तिन्ही मधून काय कॉमन निघेल. सर आन्सर इज 2x plus y plus z. वरून काय कॉमन निघेल. x square y square z square हे सगळे कॉमन निघतात. स्क्वेअर y स्क्वेअर z स्क्वेअर. हां गेट x plus y plus z. राईट. बघा जर तुम्ही इथून x स्क्वेअर y स्क्वेअर आणि z स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर मध्ये काय उरेल. फक्त इथे x उरेल, या ठिकाणी y उरेल आणि या ठिकाणी z उरेल. आणि तुमचं x y z आहेच की. x स्क्वेअर y स्क्वेअर z स्क्वेअर हे आणि हे कॅन्सल आणि आन्सर फक्त 2 into x plus y plus z. So this is the final answer. 2 into Yes, x plus okay. सर 2 into x plus y. सर 8 कॉमन घेता येईल का. 8 कॉमन कसं घेता येईल. काय फायदा नाही घेऊन. घेता येत नाही. नाही सर. हा बरोबर आहे. 8 ऑलरेडी बाहेरच आहे ते. कॉमन घ्यायची गरजच नाही ना. कळालं सर. ओके. चलो नेक्स्ट घ्या. सर माइक बंद करायला लावा ना. हा माईक बंद करा रे. x cube plus 2x square plus 3x divided by 2x. एक सोडवा त्यानंतर समोरचेही सोडवा. p क्यूब ज्यांचं झालं त्यांनी समोर घ्या. p क्यूब q to the power 6 minus p6 to the power 3rd तर क्यूब म्हणा divided by p क्यूब. सर त्याचं पहिल्यांदा काय कॉमन निघेल करून x plus 3 वन ला वरून काय कॉमन निघेल. पहिल्याचा आन्सर x प्लस सर x कॉमन निघते. हा म्हणजे काय x स्क्वेअर 2x x देखील x कमी होईल. square तर म्हणजे बाहेर किती आहे 2x सर 2x. सर सर आन्सर 2x plus 3 by 2. राईट एवढं आन्सर येईल. समोरचं बघा इथून काय कॉमन निघेल. तर q क्यूब minus p क्यूब. राईट मध्ये काय होईल बघा p क्यूब पैकी p क्यूब बाहेरच आहे. क्यूब 6 मधले 3 मध्ये आले म्हणजे 3 मध्ये q क्यूब minus p क्यूब मदत उर. 3 बाहेर आले मायनसला मायनस. p6 मध्ये 3 बाहेर आले मध्ये किती राहतील p क्यूब. हा आणि क्यूब तर सगळ्यात बाहेर आलाय. त्याच्यामुळे त्याचं काही घ्यायची गरज नाही. q क्यूब. दोन्ही कॅन्सल होऊन जाईल. आन्सर फक्त इतकंच राहील.
सर आलं हे आलं minus- सर. ओके सर दोन्ही पण आले. ओके. तर नेक्स्ट घ्या. दुसऱ्या मतलब पहिलं आहे 10x मायनस दोन तीन पद्धत देतो काय करूया 10x minus 25 divided by 5 हे पहिलं. तर तुमचा मोबाईल व्हायब्रेट व्हायलाय का? हा एक मिनिट हा व्हायब्रेट व्हायला हा एक सेकंड. आता असेल का क्लिअर? कॉल आला झाला ते. नंतर घ्या 10x हा सर तीन एक्झाम्पल देतो तिन्ही करा आम्ही 2x minus 5 हे दुसरं आहे आणि तिसरं घ्या 10y 6y plus 21 divided by 5 2y plus 7 हा सर पहिल्याचा आन्सर 2x minus 5. आणि हो. सर दुसऱ्याचं बघा. 5. 2x minus 5 right हे 5 आणि सर 5 कॅन्सल. दुसऱ्याचं 5 सर. बरोबर हा मग काय कॉमन निघायच्यातून 5 कॉमन निघाले की नाही 5. म्हणजे 10 2x उरल इथं 5 उरतील आणि 2x 5 ला 2x minus 5 दोन्ही कॅन्सल म्हणजे उत्तर काय आलं फक्त 5. आणि सर दुसऱ्याचं 6y. हा त्याच्यातून काय कॉमन निघेल बघा बरं 6y मधून आणि 21 मधून हे 3. नाही 10y 3 सर common 3 येते. 3 हा म्हणजे मध्ये काय उरलं मग बोल 2y गायला plus बोल. हॅलो हा आमच्या सईला सूत्राची वही द्या ना एकदा. हो आता झेरॉक्स मारायला दिलीये मी नंतर देते ताई. ठेवा मग आता ऋषीचा क्लास चालू आहे. हो ती मला म्हणू लागली ती नाही म्हणायली मी म्हटलं, अरे कोण क्लास चालू फोन उचलतात काय कोणी हा हा लक्ष द्या. So 5 into 2y plus 7 तर लक्ष द्या. इथून काय करतील बघा आता बरोबर हा ब्रॅकेट सारखा झालाय आला का ब्रॅकेट कटल सर. हा काढून टाका ब्रॅकेट्स. नंतर इथं बघा सर सर आन्सर इज 2y into 3. 6y. हा हे बघा 5 चा 1 6y. 5 चा 10 हा 6y इज फायनल 6y. हो सर आले तिन्ही पण. ओके ओके हा सर माझे पण आले. ओके चला काय कोणाला काय लिहायचे वगैरे का कळलं ना सगळ्यांना कळालं सर. ओके कळालं सर. म्हणून ना कळालं सर. नेक्स्ट दुसरी तीन हॅशेस या 9 x square y square bracket 3z minus 24 divided by 27 xy in bracket z minus 8 and second gap 96 ABC in the bracket 3a minus 12 थोड़ा मोटा है पर इजी है बघा 5b minus 30 divided by
सर पहिलंच येते 144. एक्स वाय. थांबा मी घेतो एक मिनिट. a मायनस 4 आणि b मायनस 6. चला आता करा. सर पहिले तर पहिल्याचं आधी, एक्स नंतर वाय. आपण सर XY फर्स्ट आलं एक्स का? वाय ते एक्स वाय तुमचा 1 9 चा 27 बरोबर. 9 9 9 ते 27 राईट. समोर बघा आता. एक्स वाय इथं एक्स वाय इथे फक्त एक एक्स वाय उरले नाही वर. आता बघा काय काय उरलं ते फक्त खाली लिहून घ्यायला मी. इथं काय उरलं आपलं एक एक्स आणि एक वाय उरलाय. ठीक आहे. कळलं काय काय केलं आपण? हे बघा खाली उरले 3. बाकी सर्व कसं लिहिलं आपण z मायनस 24 आणि खाली z मायनस 8. बघा इकडे कळालं का बघा. कळालं का नाही? सर हो सर. त्यानंतर झेड कट. हा झेड आहे रे ते झेड आहे ना ते 2 साठी असेल ते झेड आहे. सर दुसऱ्याचं 10 एबीसी. सर सेकंड 10 एबीसी. सेकंड नाही आणि इथं सुरू इथं क्वेश्चन तू द्या. एक्स वाय ला एक्स वाय हे दोघांतून काय कॉमन निघेल सांगा. 3z मायनस 24 मधून यातून कॉमन निघेल 3 राईट. 3 कॅन्सल z मायनस 8 कॅन्सल. फक्त आन्सर काय उरेल मग एक्स वाय. चला बघा सगळ्यांना कळालं का बघा. पहिलं एक्झाम्पल हे समोर नंतर सर. करा आधी हे घ्या. हो सर. हा पहिलं कोणाला कळालं नाही असं आहे का? फर्स्ट एक्झाम्पल कळालं का सगळ्यांना बघा एकदा. हो सर कळालं. हा आता हो, सेकंड सर. बघा. ओके बघा 96 आणि 144 बघून तुमच्या एक लक्षात यायला पाहिजे हे दोन्ही संख्या कोणत्या पाड्यामध्ये येतात बघा. 96 आणि 144 कशा डिवाइड होईल दोघाला पण 12 12 राईट. 12 12 चा 144 अजून डिवाइड होईल का? होतं बघा. होते सर. होते सर. 3 चा 12 म्हणजे शेवटी इथं काय उरलं ते इथे लिहितो ना. आपल्याला शेवटी काय उरलं इथे 2 उरले आणि इथं 3 उरले खाली. बरोबर. या ठिकाणी आपल्याला त्याचं कॅन्सल आउट करून फक्त 2 उरलं आणि खाली 3 उरले ते आपण लिहून घेतले. त्याच्यानंतर बघा लक्ष द्या इथं एबीसी आहे ते तसंच लिहून टाका. एबीसी त्यानंतर 3a-12 याच्यामधून काय कॉमन निघते सांगा. या दोघांमधून काय कॉमन निघेल 3 कॉमन निघेल. राईट राईट म्हणजे काय मग ब्रॅकेट मध्ये काय होईल a-4 4 हा m2 आहे ना त्याला x नाही आहे m2 आहे. हा या दोघांमधून काय कॉमन निघेल सांगा आता 5 5 कॉमन राईट म्हणजे मध्ये काय उरेल b b मायनस मायनस 6 राईट. हा खालचा शब्द लिहून टाका. a-4 ला a-4 b-6 ला b-6. आता मला सांगा इथं काय काय कॅन्सल आउट होऊन जाईल. हे बघा a3 राईट. a-4 a-4 b-6 b-6 उरलं काय ते सगळं आता लिहून टाका. एक 2 उरला इथं त्यानंतर एबीसी उरलं आणखी काय उरलं बघा. एक 2 उरलं एबीसी उरलं हे कटलं राहिले इथं 5 10 एबीसी अजून काय. हा
म्हणजे आन्सर काय आला आपल्या शेवटी 5 into 2 that is 10 10 आणि ABC ला ABC. So 10 ABC is the final answer. चला बघा इथे व्यवस्थित काय कळलं नाही काय असं आहे का सिस्टमॅटिकली आपण एक एक काटत गेलो आता तसं पाहिलं तर किती स्टेप होऊ शकतात तुम्हाला तुमच्या हिशोबाने तुम्ही किती स्टेप करू शकता त्याच्या चला झालं का सगळ्यांचं Yes, sir. हो Yes, sir. ओके Yes, sir. मोडा सर. हाँ चलो फाइव इंटू 2x plus 1 into 3x plus 5 divided by 2x plus 1 हे सोपंच आहे बघा एकदम काहीच करायचं गरज नाही नंतर आहे का सोपं एकदम बघा ऑलरेडी ब्रॅकेट्स आहेत काहीही करायची गरज नाही काही Sir, answer ना? answer is 5. 5 3x plus 5. राईट ते दोन्ही कॅन्सल काय बोललो मग दिस इज फाइनल आंसर नेक्स्ट क्या 26xy x plus 5 y minus 4 divided by 13x into y minus 4 आता ट्राय करा बघा जे सारखे सारखे आहे ते कॅन्सल आउट करा y minus 4 y minus 4 जे काय होतं ते आपण तो वर लिहून घेऊ काय उरलं बघा 26 आणि 30 हां Sir, answer is x plus 5. ओके ओके x plus 5 का बघूया आपण इथे काय आपल्याला नाही सर फक्त बघा. x plus 5 नाही 2y. 2y x plus 5. 2y Yes, sir. bracket 2y x plus 5. plus 5. Yes, sir. हे बघा 2 13 1 चा 1 32 चा 26 इथे उरले 2 इथे उरले xy नंतर काय उरलं x plus 5 आता खाली काय उरलं बघा खाली फक्त x उरलाय राईट हे x x कॅन्सल आणि बरोबर तुमचा आन्सर बरोबर आलेला आहे 2y x plus 5 आलं सगळ्यांचं राईट ओके चला तर आजचं फायनल एक्झाम्पल घेऊया आणि थांबूया हे झालं का सगळ्यांचं वरचं हो सर. Yes, sir. चला तर लास्ट एक्झाम्पल घेऊया क्या 52 PQR P plus Q Q plus R and R plus P हे बघा एवढं सगळं न्यूमरेटरच आहे and all these divided by 144 PQ
Q plus R and R plus P. हा काय आहे? सारखं सारखं कॅन्सल आउट करा. ज्या टर्म इक्विव्हॅलंट आहेत त्या कॅन्सल आउट करा आधी. सर R इंटू P प्लस Q. ओके ओके. हा अजून कोणाचं? खाली डिवाइडेड बाय 2 येईल का अस्मितल? खाली 2 येईल का नाही येईल? हा सर 2 येईल खाली. हा 2 येते खाली. हा Sir, answer is 2R bracket P plus Q. बघा हे R plus P कॅन्सल, Q plus R कॅन्सल. हे P कॅन्सल, Q कॅन्सल, Q कॅन्सल. काय काय उरलं बघा. हे 52 चा 1, 52 चा 104. सरळ सरळ याच्या दुप्पट आहे हे. म्हणजे वर काय उरलं बघा. हे कॅन्सल आउट, वर फक्त उरले R आणि हे एवढे उरले. दॅट इज P plus Q. आणि खाली उरले फक्त 2. दिस इज फायनल आन्सर. आलं सर. R into ओके R into P plus Q divided by 2. चला ज्यांचं झालं ते थांबवू शकता. ओके Bye, sir. ओके बाय बाय सर. ओके बाय.